सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी आहे। सी.पी. राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदाकरता शपथ घेतील। याकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। बरोबर सकाळी 10 वाजता या शपथविधी सोहळ्याला दिल्लीत सुरुवात होईल, ज्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत पोहोचले। सी.पी. राधाकृष्णन यांचा हा शपथविधी सोहळा 10 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या सगळ्या मुद्द्यावर सामनात नेमकं काय म्हटलंय पाहूया आपण। नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची जबाबदारी आहे। शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहिताकरता आधी केलं पाहिजे। राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करत असतील तर तो रोखणारा कायदा करावा। एकतर अशा निवडणुकांपासून कोणालाच लांब राहता येणार नाही। हे मतदानही खुल्या पद्धतीने व्हावं याची तरतूद व्हायला हवी। निवडून आलेले पक्ष घोडेबाजारात सामील होऊन मतदानावर बहिष्कार टाकतात। अशा पक्षांची मान्यताच रद्द व्हायला हवी। सी.पी. राधाकृष्णन या सगळ्याचा गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा सामनातून व्यक्त होतीये। अर्थात खुर्चीवर बसल्यावर माणूस खरे रंग दाखवतो, नव्या उपराष्ट्रपतींचा रंग काय हे लवकरच कळेल अशी उपरोधिक टीका सामनातून होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।